आज जर का बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर ज्या शिवसैनिकांनी जाऊन तिकडे त्याला इंगा दाखवला त्यांचा सत्कार मातोश्रीवर केला असता. खरं तर हे स्टँडअप कॉमेडियन स्वतःला त्यांना असं वाटतं की काही बोललं आणि लोक खपून घेतील आणि हा फाजील आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे. आपल्यासोबत आहेत आमदार मनीषाताई कायंदे. ताई, काल कुणाल कामरा याने एक व्हिडिओ ट्विट केला ज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य त्याने केलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली. या घटनेचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. यावर आपली प्रतिक्रिया काय? खरं तर हे स्टँडअप कॉमेडियन स्वतःला त्यांना असं वाटतं की काही बोललं आणि लोक खपून घेतील आणि हा फाजील आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे. आणि आज जर का बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर ज्या शिवसैनिकांनी जाऊन तिकडे त्याला इंगा दाखवला त्यांचा सत्कार मातोश्रीवर केला असता. परंतु आता तसं होताना दिसत नाहीये. आता म्हणजे मागे मलिष्काने एक गाणं तयार केलं होतं मुंबईच्या खड्ड्यांवर. त्यावेळा मग किती झोंबलं होतं काही लोकांना. आणि ते म्हणजे हा कुणाल कामराचा तर ट्रॅक रेकॉर्ड आहे. हा सुप्रीम कोर्टावर बोलतो, सगळ्यांची खिल्ली उडवतो. हे 15-16 वेळा त्यांनी आजपर्यंत केलंय आणि अशा प्रवृत्तीला ठेचणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आज सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये त्याचे पडसाद उमटले आणि मंत्री योगेश कदम यांनी त्याच्याबद्दल निवेदन दिलं गृहमंत्री की त्यांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई होणार. खासदार नरेश म्हस्के म्हणतात की कुणाल कामरा याने संजय राऊतांकडून पैसे घेतले होते. बघा आता शो जो आहे ना तो बिना पैशाचा होतो का? तिकीट लावून तो लोकांचं मनोरंजन करतो. हा स्वतःला स्टँडअप कॉमेडियन म्हणतो. उद्या शिवसैनिकांनी पाय तोडले तर स्टँडअप कॉमेडी तो करू शकणार नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कुणाल कामराच्या या वक्तव्याला समर्थन दिले आणि ते म्हणतात की ज्याप्रमाणे नागपूर हिंसाचारातल्या लोकांना नुकसान भरपाई दिली आहे तशीच कुणाल कामराला सुद्धा देण्यात यावी. नाही, खरं तर आश्चर्य आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री अशा प्रकारचं वक्तव्य करतात. खरं म्हणजे त्यांच्या जेव्हा मलिष्काने मग गाणं तयार केलं होतं मग तेव्हा तुम्हाला का वाईट वाटलं याचं उत्तर त्यांनी द्यावं. दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं सुरू आहे असंही आरोप करण्यात येतो. मला एक सांगा की हे जे कुणाल कामराने त्याच्यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दोघांनी त्याचं समर्थन केलंय कुणाल कामराचं. याचा अर्थ याचा बोलवता धनी कोण आहे ते समजतंय. हा राहुल गांधींच्या भारत जोडो मध्ये पण हा कुणाल कामरा गेला होता. त्याच्यामुळे याची मानसिकता याची विचारधारणा काय आहे. आणि परत संविधानाचं पुस्तक घेऊन म्हणजे संविधानाने अधिकार दिलाय का की लोकांना शिवीगाळ करा. आणि विशेष म्हणजे राहुल गांधींकडे ते पुस्तक असतं तेच त्याच्या हातात. हो तेच असणार ना, कारण ती विचारधारा ती आहे. ते पण असं आतमध्ये कोरं पुस्तक घेऊन फिरत होते राहुल गांधी. तशाच प्रकारचं काहीतरी असणार. नागपूर हिंसाचारातील सूत्रधार फहीम खान याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आले. बघा आता ही जी काय कार्यवाही केलेली आहे ती प्रशासकीय कारवाई आहे आणि त्याच्यामध्ये कोणी काही बोलावं असं मला वाटत नाही. धन्यवाद ताई. कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.